ताई काय वाटतंय आज हा विजय होता निश्चित झाला होता, फक्त याला शिक्कामोर्तब होणं बाकी होतं, काय भावना आहे तुमच्या? नाही, खरं तर आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपले आमदार माऊली आबा कटके आणि माजी खासदार आदरराव पाटील साहेब यांनी मला एक सुवर्ण संधी दिली आणि त्या संधीचं सोनं खरं माझी साथ शिरूरच्या जनतेने दिली आणि हवेलीची साथ आणि शिरूरच्या जनतेची साथ, पूर्ण शिरूरची जनता, बंधू भगिनी, माईबाप सगळ्यांची खूप मोठी साथ भेटली आणि आम्ही हे सगळं शिरूरचे आता हा विजय मी खरं शिरूरच्या जनतेला देते आणि आपल्या माऊली आबासाहेब कटके यांना देते आणि खरं तर धारीवाल कुटुंबियांनाही. खरं तर खूप मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. विकासाची गंगा इथं वाईल अशा सगळ्या लोकांच्या अपेक्षा आहेत. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, आमदार साहेब तुमच्यासोबत फिरत होते. आता ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं? हो, निश्चितच पूर्ण नक्की होतील आणि आम्ही जो विश्वास जनतेने आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही नक्की सार्थ जाऊ, एवढंच सांगेल.